आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कमी आणि भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातला पोपट झालेल्या राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. अगोदर मी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगावर आमचे काय आक्षेप आहेत हे सांगतो. राम कुलकर्णी साहेबांच्या आक्षेपाला मी शेवटी उत्तर देईन. पहिला मुद्दा आहे, राज्याच्या लोकल बॉडीच्या इलेक्शन कंडक्ट करणं, त्याच्या मतदार याद्या तयार करणं, मतदार याद्या दुरुस्त करणं आणि पारदर्शक मतदार याद्या प्रसिद्ध करणं संविधानामध्ये 243 कलमामध्ये ही सगळे नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळे हे कोण चोक्कलिंगम साहेब आहेत ना, आमचे निवडणूक आयुक्त म्हणून आयोगाचे अधिकारी बसलेले, वाघमारे साहेब बसलेले आहेत, त्यांना माझं हात जोडून विनंती आहे की घटनाद्रोही वागू नका, संविधान विरोधी वागू नका. तुम्ही कालपासून असं सांगताय की आमच्याकडे ते अधिकार नाहीयेत, ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत. संविधानाचं पुस्तक उघडा घरी जाऊन, चोक्कलिंगम साहेब, वाघमारे साहेब आणि 243 कलमाची 10-12 पोट कलम आहे ती बघा. मतदार यादी तयार करणं लोकल बॉडीची ही सगळी जबाबदारी, हे सगळं काम संविधानानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आमच्या प्रश्नापासून पळ काढू शकत नाही आणि पळाले तर त्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल, जनतेला उत्तर द्यावं लागेल, न्यायालयात उत्तर द्यावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही कागदावर काही गोष्टी घेऊन गेलो, वेग आरोप केले नाही, एकही राजकीय आरोप आम्ही केला नाही. आम्ही आरोप केले कागदावर. ते कागदावरचे आरोप काय आहेत तर तुम्ही मतदार याद्या, अंतिम मतदार यादी मतदानाच्या अगोदर तुम्ही आम्हाला का नाही दाखवणार, हा प्रश्न भाजपलाही पडायला पाहिजे. रामभाऊ कुलकर्णी यांनाही यादी बघायला भेटली पाहिजे ना, ज्याच्यावर मतदान होणार आहे. पण निवडणूक आयोग अंतिम मतदार यादी देणार नाही. एक. दुसरं, ज्या मतदाराबद्दल आम्ही आक्षेप नोंदवलेले त्या आक्षेपाचं निराकरण जसं राज्य निवडणूक आयोग म्हणते माझ्या हातात नाही, तसंच माझ्या धाराशिवचा निवडणूक निर्णय अधिकारी पण हातवरी करतोय. तसंच पुण्यामधला महानगरपालिकेमधला जो निवडणूक निर्णय अधिकारी बसवला तो पण हातवरी करतोय. कविताजी आणि पॅनलवरच्या सगळ्या मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे. 93,093 मतदान आहे धाराशिव पंचायत नगरपंचायतीमध्ये, त्याच्यापैकी 14,000 मतावर आक्षेप आहे. मग लाखभर मताच्या आधी संख्या आहे, त्याच्यामध्ये जर 13-14,000 लोकांच्या यादीतल्या नावाबद्दल आक्षेप असतील तर ही निवडणूक पारदर्शकपणे होईल का? आणि जी निवडणूक पारदर्शकपणे होणार नाही ती निवडणूक झाली पाहिजे का?